आवरे विरुद्ध माटलवाडी सामना 2 षटकांचा खेळवला जाईल. रोहित दादा काय वाटतंय हा सामना देखील सुद्धा असाच रंगतदार होणार का? दोन्ही संघ जीवाचा प्राण करून अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेत. हा सामना जो जिंकेल तो संघ जाणार आहे फायनल मध्ये. त्या संघाची लढत होणार आहे आसोरे संघाबरोबर. काय वाटतंय कोण येईल? माटलवाडी येईल की आवरे? नक्कीच आपल्याला हा रोमांचक सामना मात्र पाहायला भेटत आहे. पूर्ण देशामध्ये मात्र वेध लागले गॅस कधी भेटेल आणि ह्या मैदानामध्ये मात्र वेध लागले ह्या सामन्याचा मानकरी कोण होईल, ह्या चषकाचा मानकरी कोण होईल. पहिल्या सामन्याचा मानकरी ठरला आहे आणि पहिला फायनलिस्ट आपल्याला संघ भेटला आहे तो म्हणजे आसोरे संघ. सुंदर आपली क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजीच्या जोरावरती आसोरे संघ मात्र फायनलमध्ये पहिलं तिकीट भेटलं आहे आसोरे संघाला. आणि सुंदर आणि ह्या दिवसातील हा दुसरा सेमीफायनलिस्ट कोण भेटेल, कोण फायनलिस्ट भेटेल, आवरे का जागृत क्रिकेट संघ? जागृत क्रिकेट संघाला मेहनत करावी लागेल. समोरचा संघ हा विस्फोटक संघ आहे कारण त्या संघाकडे अनुभव आहे आणि जो प्रयत्न करेल तोच या मैदानामध्ये विजय. पंच सामना चालू करायचा आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ आयोजित तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित कैलासवासी संदेशाचा हुमने यांच्या स्मरणार्थ आपण तुफान चषक 2026 हा रणसंग्राम अनुभवतोय. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सर्व मान्यवर आपल्याला पॅव्हलियन कक्षामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. सर्व मान्यवरांचं मी समालोचक रोहित बारसकर हार्दिक स्वागत करतोय. आतापर्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. या शिरगावच्या मैदानामध्ये आयोजकांनी घेतलेली ही मेहनत मात्र ह्या मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. नक्कीच तुफान चषक 2026चा मानकरी कोण होणार? एक संघ मात्र पोचराय आसोरे. आता मात्र या सामना चालू करायचा आहे. पंच रविदादा सामना स्पीडअप घ्यायचा आहे. अजितदादा सामना स्पीडअप घ्यायचा आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी आला पहिला षटक घेऊन आलाय तो आदित्य आणि स्ट्राईकला येतो डावखुरा फलंदाज अक्षय. अक्षयचा वापर मात्र हवेचा बघून मात्र केला जातो. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमध्ये. धन 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 4 धावांसाठी सुंदर फटकेबाजी पाहायला भेटे. सुरुवात मात्र केले आवरे संघाने 4 धावाने. रॉयल 11 क्रिकेट संघ आवरे यांना पुन्हा एकदा संधी आहे ह्या वर्षाचा चॅम्पियन बनण्याची. कारण गेल्या वर्षी तुम्ही चॅम्पियन होतात आणि ह्या वर्षी मात्र इतिहास घडवायचा असेल तर जागरूक क्रिकेट संघाला मोठा खेळ करावा लागेल. तुम्हाला मेहनत करावी लागेल कारण समोरचा संघ तेवढाच विस्फोटक आहे. आणि आता मात्र 4 धावा मात्र धावपलकावरती लागल्या आहे. एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि हा सेमीफायनलचा दुसरा सामना नक्कीच रंगतदार सामना होणार यात कोणती शंका नाही आहे. आणि आदित्य मात्र हा आणि झेल होण्याची शक्यता मात्र कुठेतरी प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा सामना खेळतायत आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 2 चेंडूनंतर 5 धावा धावपलकावरती लागल्या आहे. आदित्य सुंदर गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत अक्षयसारख्या विस्फोटक फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून जखडून ठेवलंय. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो तुषार, एक विस्फोटक फलंदाज. षटकारांचा बादशाह म्हणून नक्कीच ह्याच्याकडे पाहिलंच जातं तुषार यांच्याकडे. मोठा फटका येतोय का? तिसरा चेंडू हाताळतोय आदित्य. पंच सामना चालू ठेवायचा आहे. दोन्ही संघाची एनर्जी मात्र मैदानामध्ये पाहायला भेटते. सामने आपल्या शेवटाकडे जात आहेत तरी एनर्जी मात्र टिकून ठेवलेत कारण त्यांना माहिती आहे हा सामना जिंकला तरी चमचमची ट्रॉफी मात्र आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहोत. आणि हा मात्र पंच संध्याकाळच्या सत्रामध्ये कवायत करताना 4 धावांसाठी धावसंख्येत मात्र 1 वाढ धावसंख्या होते ती 6 धावा. ह्या कमी षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला अवांतर धावा मात्र रोखाव्या लागतील. हा निर्णायक सामने तुम्ही खेळताय तर तुम्हाला अवांतर धावा कुठेतरी रोखावे लागणार कारण अवांतर धावा ह्या तुम्हाला कुठेतरी धोकेताप देऊ शकतात या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आणि हा मात्र बॅटची कड लागून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मोठा मासा लागलाय. तुषार याच्या रूपात लागलेला हा मोठा झटका. सुंदर गोलंदाजी करतायत आदित्य याने परत पाठवलाय तुषार यांना.
6 धावा धावफलकावरती लागल्या. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि दोन्ही आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो कौशलकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. आदित्यला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत चेंडू हाताळले. आता मात्र वाईट चेंडू अवांतर धावा. धावसंख्येत मात्र 1 नी वाढ होते. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 7 धावा. आदित्य तुम्हाला ही ट्रॉफी उचलायची असेल तर कुठेतरी अवांतर धावा रोखाव्या लागतील कारण समोरचा संघ तेवढा ताकदीवान संघ आहे. आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेपी सुंदर चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी ठरले. सुंदर रनिंग आपल्याला पाहायला भेटते आणि खराब फेकी कुठेतरी अवांतर चेंडू फेकी अवांतर धावा. मात्र ह्या संघाला भारी पडू शकतात आणि पंच 6 धावा. ही कुठेतरी फेकी तुम्हाला सामन्यामध्ये तुम्हाला बॅकफुटवर आणू शकते आणि धावसंख्येत मात्र 6 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 13 धावा. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची साथ मात्र गोलंदाजांना लाभत नाही. अचूक फेकी मात्र तुम्हाला करावी लागेल आणि हा मात्र चेंडू अडवलाय. एक धाव घेण्यात झेल आणि धावचीत होते. कौशल यांच्या रूपात धावचीत झालाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि धाव फलकावर मात्र 14 धावा लागल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एक खराब फेकी या ओव्हरमध्ये आली आहे. या खराब फेकीच्या जोरावरती संघ जाऊन पोचलाय 14 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो नरेश. आता फलंदाजीसाठी आलाय तो नरेश. आदित्य यांचा विचार केला असता आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. सुंदर चेंडू टाकण्याचा आणि हा मात्र उंच मारलेला चेंडू. फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवलाय ढगात 7 धावांसाठी. काय फटकेबाजी करतोय. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये येतोय आवरेज संघ. 6 ने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या मात्र 20 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा लागली. ती मागच्या गोलंदाजीचा विचार केला असता ती खराब फेकी त्यामध्ये आलेल्या 6 धावा. 6 धावांच्या जोरावरती मात्र संघ पोचलाय तो 20 धावांवरती. कुठे तुम्हाला सुंदर क्षेत्ररक्षण करावं लागेल. ह्या रॉयल इलेव्हन क्रिकेट संघ आवरे ह्या संघाला तुम्हाला धारातीर्थ पाडायचं असेल तर तुम्हाला चांगलं क्रिकेट मात्र ह्या मैदानामध्ये करावं लागेल. नीरज आता मात्र दुसरा गोलंदाजीसाठी आलाय तो नीरजचा. पंच सामना चालू करायचा. अजितदादा हुमणे पंचचा सामना चालू करायचा. ह्यानंतर 3 नंबरसाठी सामना खेळवला जाईल. 1 ओव्हरचा सामना खेळवला जाईल 3 नंबरसाठी. 3 आणि 4 नंबरसाठी एक सामना खेळवला जाईल. फक्त 1 ओव्हरचा सामना हा खेळवला जाईल. आयोजकांच्या सूचनेनुसार 1 ओव्हरचा सामना हा असेल नक्कीच. आणि दुसरं षटक घेऊन आलाय निर्णायक षटक नीरजला मात्र कुठेतरी दबाव ह्या संघावरती टाकावा लागेल कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली ती 20 धावा आणि प्रत्येक खेळाडू प्रेमीला क्रिकेट प्रेमीला मात्र वेध लागले ह्या वर्षाचा चॅम्पियन कोण होणार. असोरे संघ पहिल्याच फायनलचं तिकीट घेऊन जाऊन बसलाय आणि नक्कीच सुंदर चेंडू नीरज यांचा. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले नरेश आणि धावसंख्येत मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 21 धावा. 1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धाव फलकावरती धावसंख्या लागली ती 21 धावा. आता मात्र विस्फोटक फलंदाज स्ट्राईकला येतो अक्षयच्या बॅटमधून आलेला मोठा फटका मोठी धावसंख्या उभारू शकतो. नक्कीच हा सुद्धा सुंदर चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. ह्या 1-1 धावा कुठेतरी तुम्हाला रोखाव्या लागतील आणि धावचीची शक्यता आणि हा खरी फेकी. आत्ता मात्र क्षेत्ररक्षकाकडून यष्टीरक्षकाकडून होती चूक आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले. धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती 23 धावा. नक्कीच आपण पाहताय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित तुफानी चषक 2026 ची ही सेमीफायनलची दुसरी लढत
आवरे विरुद्ध जागृत क्रिकेट संघ माटलवाडी यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आज संध्याकाळचं सत्र चालू होतंय. प्रत्येकजण खेळाडूप्रेमी क्रिकेटप्रेमी मात्र आज या फायनलच्या वेध लागलेत. कोण होणार ह्या वर्षाचा चॅम्पियन आणि पंचांची कोणतीही होऊ नये. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्येत कोणताही बदल नाही. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र लागली धावफलकावरती 23 धावा. नक्कीच आज आपल्याला पाहायला भेटतंय. तर आयोजन नियोजन सुंदर आयोजन, आयोजकांनी घेतलेली मेहनत मात्र ह्या शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटते. नक्कीच नीरज यांचं दुसरं षटक चालू आहे. 2.3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि हा मात्र चेंडू उडवलाय. चेंडू क्षेत्ररक्षण येतोय चेंडू खाली आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय धन धन धन. हे 1 बाउंड 4 धावांसाठी. शिकवताय तुम्ही आणि नीरज आज 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव फलकावर 27 धावा लागल्यात. अक्षय आत्ता उडवाउडवी चालू झाले. काही सुंदर फलंदाजी करतोय अक्षय, कारण त्याला माहिती आहे आपल्याला फायनलमध्ये पोचायचं असेल तर धाव फलकावरती धावा लागल्या पाहिजे, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढा ताकदवान आहेत. कारण सकाळपासून सुंदर खेळ केलाय जागृत क्रिकेट संघाने. आत्ता मात्र 27 धावा धाव फलकावरती लागलाय. कुठेतरी निर्णय त्यांचा दोन चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतात का, नक्कीच पाहायला मजा येणार ह्या सामन्यामध्ये. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू आणि धावचीतच्या रूपात अक्षय परततोय पॅव्हलियनच्या दिशेने. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या मात्र 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 27. आतापर्यंत मात्र 7 धावा खर्ची केल्या नीरज यांनी. सुंदर चेंडू हाताळले. आता मात्र शेवटचा चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू मात्र टाकावा लागेल. राज आता मात्र स्ट्राईकला येतो. राज आजच्या दिवसातील ही दुसरी सेमीफायनलचा. हा मात्र उचलून मारण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज आणि नीरज याने सुंदर षटक हाताळलंय. आतापर्यंत मात्र 8 धावा खर्ची केल्या आहेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोचले 28 आणि 29 धावांची गरज आहे ते जागृत क्रिकेट संघाला. नक्कीच 28 धावांची गरज. हा सेमीफायनलचा दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. तुम्हाला जर फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर 28 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. नक्कीच फलंदाज क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली नीरज यांनी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन आले होते मैदानावरती. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फक्त समोरील संघाला 8 धावा दिल्या आहेत आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय. 29 धावांचं आव्हान. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि पुढे आपला माटवली संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज त्वरित मैदानावरती पाठवायचे आहेत. आपल्याला सामने अजून खेळवायचे, अजून अंतिम सामना खेळवायचा आहे. सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला शिरगावच्या मैदानात. हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी, कैलास वासेसी, संदेशदादा हुमणे यांच्या स्मरणार्थ हे सामना खेळवला जातोय. सकाळपासून चालू असलेले सामने 16 संघांनी सहभाग केला होता. 16 मधील 8 पराभूत झाले, 8 आले, 8 मधले 4 पराभूत झाले, 4 मधले आता हे 2 मिळत आहेत आणि या 2 मधून अजून 2 येणार आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 4 पारितोषिक आहेत समोर आणि ही 4 पारितोषिकांवरती आता कोणाकोणाचं नाव कोरलं जाणार
याची आतुरता सर्व संघनायकांना, सर्व प्रेक्षकांना, आयोजकांना लागलेली आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. याच्यानंतर अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. माटलवाडी संघाचे 2 सलामीचे फलंदाज ताबडतोब मैदानावरती पाठवायचे आहेत. विजयासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. म्हटलं तर हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणताही आव्हान हे सोपं नसतं आणि कठीण देखील नसतं. जर आपण पहिल्यापासून प्रयत्न केले तर ते आव्हान नक्कीच आपण पेलू शकतो. याचे उदाहरण आपण आजच्या मैदानात पाहिलेत. 50 धावांचं आव्हान होतं, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला, तो संघ देखील यशस्वी झाला. नंतर 42 धावांचं आव्हान होतं, ते देखील यशस्वी झालं. फक्त सामना रंगला तो आवरे आणि अवेरे या गावात, या 2 गावात. शेवटच्या चेंडूपर्यंत हा गेलेला सामना होता. खूप सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला या शिरगावच्या मैदानावरती. सामना त्वरित चालू करायचा आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. कृपया सहकार्य करा. यानंतर होणारा सामना या सामन्यामध्ये जो पराजय होईल तो संघ आणि याआधी पराजय झालेला संघ जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी यांच्यात आणि आत्ता जो सामना चालू आहे माटलवाडी विरुद्ध पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. अजून आपल्याला एक सामना, अंतिम सामना खेळवायचा आहे. सूर्यास्त झालेला आहे जवळजवळ. आपल्याला उजेडामध्ये हा सामना खेळवायचा आहे. फायनल आहे. पहिला चेंडू, 29 धावांचा आव्हान, सुंदर असा सजवलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषाच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचं सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यश मिळतंय का बघूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण. जीवाचं रान करून, जीवाचा आटापिटा करून, मातीत लोळून पडून विकेट घेण्याचा प्रयत्न. पंच काय निर्णय देत आहेत बघूया. खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट होती. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आतापर्यंत जसं पंचांच्या निर्णयाला सहकार्य केलं तसंच यापुढे देखील सहकार्य करा. आतापर्यंत या स्पर्धेला आयोजकांच्या मेहनतीला कधी गालबोट लागलेलं नाही. सर्वांनी पंचांचे निर्णय अगदी गुण्यागोविंदाने आनंदाने स्वीकारले आहात आणि सामना आजपर्यंत रंगलेला आहे. खूप सुंदर असं सहकार्य केलेलं आहे ते या आजच्या सहभागी झालेल्या 16 संघांनी. शेवटचे हे 4 संघ राहिले ज्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक कोणाकडे जाणार याचीच फक्त आतुरता आता लाभलेली आहे. याच्यामध्ये असोरे संघ हा फायनलचं तिकीट घेऊन अंतिम सामन्याचा प्रवेश केलाय त्यांनी. आता माटलवाडी येणार की आवरे येणार. खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तितकीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 1 आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते माटलवाडी संघाच्या फलंदाजांना. तितकशी मोठे फटकेबाजी करण्याची अजून संधी नाही देत आहेत ते आवरे संघाचा हा सलामीचा गोलंदाज. धावसंख्या झालेली आहे ती 3. 2 चेंडू झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. फलंदाजांनी लक्षात घ्यायचं आहे चेंडू आपल्याकडे 12 आहेत. 12 चेंडूंमध्ये 29 धावाची आवश्यकता. सरासरी रन रेट काढला तर 14.5 धावा प्रति षटकामागे लागतील आपल्याला जर आपल्याला संघ विजयी करायचा आहे. आता मात्र दिशा भरकटतोय तो गोलंदाज. कुठेतरी धावसंख्येत भर पडते पण ही धावसंख्या आपल्याला तितकीशी पुरेशी नसेल. आपल्याला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल नाहीतर शेवटच्या चेंडूपर्यंत गेला मग काळजाचा ठोका चुकतो आणि मग सामन्याचं दडपण येतं आणि सामना भलतीकडेच निघून जातो. त्याच्यामुळे आपल्याला जर जिंकायचा आहे तर हा सामना जितक्या लवकर होईल तितक्या आपण आपल्या खिशात घालायचा आणि फायनलचं तिकीट घ्यायचं आहे जेणेकरून या मानाच्या चषकावरती आपल्याला नाव कोरता येईल. हवेत गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक 3 चेंडूच्या खाली. झेल घेण्यात कोणालाही यश नाही. 2 धावा रोखण्यात मात्र यश मिळाले. समाधान मानावं लागते ते माटलवाडी संघाच्या फलंदाजांना. सलामीची आलेली ही जोडी. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अजून फलंदाजांना मोठे फटके चौकार षटकार करण्याची संधी दिलेली नाहीये.
1 आणि 2 धावांवरती रोखून ठेवलेलं आहे ते आवरेज संघाच्या गोलंदाजाने. खूप सुंदर गोलंदाजी करतोय, आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती, अनुभवावरती माटवाडी संघाच्या या सलामीच्या जोडीला मैदानात रोखून ठेवलंय. 1 आणि 2 धावा. माटवाडी संघाला जर विजय मिळवायचा असेल तर या 1 आणि 2 धावांवरती आपल्याला समाधान मानणार असाल तर आपण नक्कीच हा विजय संपादन नाही करू शकत, कारण आपल्याला कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू मैदानावरती पडल्याच्या नंतर थोडासा यष्टीरक्षकाच्या दिशेने आतल्या बाजूला शिरतोय. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 10 ते 12 पावलांचा हा रनअप आणि मंदगतीची गोलंदाजी. फटका मारण्याचा प्रयत्न, पण सुंदर असा चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. दणदणीत चौकार. आमचे डीजे दादा आहेत. नक्कीच या विजयाचा शिल्पकार कोण ठरतोय बघूया. आवरेज संघ की माटलवाडी. माटलवाडी संघाला अजून विजयाचं दार उघडायचं असेल तर मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल, उत्तुंग चौकार मारावे लागतील. खूप सुंदर गोलंदाजी करतोय तो इथे आवरेज संघाचा गोलंदाज. इथे झेल यष्टीरक्षकामार्फत झेलबाद होतोय. झटका लागतोय तो माटलवाडी संघाला. आता मात्र मैदानात देतोय त्याची जागा घेण्यासाठी सिद्धू. नीरजनी याच्या आधी आतापर्यंत जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये खूप सुंदर गोलंदाजी पण केली आणि फलंदाजी केली आहे. आता मात्र त्याला आपण दिवसभर केलेल्या मेहनतीचं फळ, त्याचं श्रेय जर घ्यायचं आहे, फायनलचा सामन्याचा जर दरवाजा उघडायचा आहे तर कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. पण त्याच्यासमोर आव्हान असणार आहे ते आवरेज संघाच्या या घातक गोलंदाजाचं. धावसंख्या झालेली आहे ती 6 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. विजयासाठी 6 चेंडू आणि 19 धावा म्हटलं तर अवघड काहीच नाही. 3 चेंडूंवरती 3 उत्तुंग षटकार मारले तरी सामना झुकेल तो माटलवाडी संघाच्या दिशेने. आणि जर हे षटकार चौकार मारण्यापासून रोखलं तर हा सामना झुकेल आवरेज संघाच्या दिशेने. 6 चेंडू 19 धावांचं समीकरण. सुंदर अशी गोलंदाजी. आखूड टप्प्याचा यॉर्कर टाकलेला चेंडू, थोडासा आउटसाइडचा हा चेंडू होता. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. समीकरण होतंय 5 चेंडू आणि 18 धावा. विजयासाठी 18 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी करतोय इथे आवरेज संघाचा हा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 3 षटकारांची गरज आहे. 3 उत्तुंग षटकार मारतायत आपला संघ. फायनलचा दरवाजा उघडतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, नक्की 4 धावा मिळतील. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती नीरज याच्याकडून. नीरजनी नक्कीच आपल्या संघासाठी जीवाचं रान केलंय सकाळपासून. गोलंदाजी पण करतोय, फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता येतो. आपल्या संघासाठी दिवसभर मेहनत करून कुठेतरी आपला संघ विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतोय, जेणेकरून हे फायनलचा दरवाजा आपल्याला उघडता येईल. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन परत फिरायचं आहे हे तितकंच सोपं, आणि हार मानणं हे मराठ्यांच्या रक्तात नाही. सुंदर फलंदाजी करतोय तो नीरज. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकत नाहीयेत. समीकरण होतंय ते 3 चेंडू आणि 12 धावा. एकतर सलग 3 चौकार, नाहीतर 2 षटकार. काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना. जशी सेमीफायनलची लढत व्हायला पाहिजे, सामना तसाच होतोय. खूप सुंदर असं खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आपल्याला या शिरगावच्या मैदानावरती. जे आयोजन केलं होतं, खरोखरच आयोजन कमिटी नक्कीच खुश असेल, कारण आत्तापर्यंतचे जेवढे सामने झाले खूप सुंदररित्या सहकार्य केलं सहभागी झालेल्या संघाने. आजच्या या दिवसाची शोभा उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांनी, सर्व सहकार्यांनी, देणगीदारांनी
कार्यक्रमाला उपस्थिती लावून हजेरी लावून आयोजक कमिटीचं मनोबल उंचावलं, त्यांना प्रोत्साहित केलं, त्यांना मार्गदर्शन केलंय. धावबाद झालाय. पंचांचा निर्णय असावा. दोन धावा घेण्यात यश मिळालंय माटलवाडी संघाच्या खेळाडूंना. अजूनही विजयासाठी 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दोन षटकार किंवा 1 षटकार आणि 1 चौकार. अजूनही सामना दोन्ही संघांच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षक आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन करतायत. डावपेच आखले जात आहेत की जेणेकरून आपला संघ फायनल मध्ये कसा जाईल याची रणनीती आखली जाते. खूप सुंदर असं खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. 2 चेंडू 10 धावा, 1 षटकार किंवा 1 चौकार बसला तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार नक्कीच. आता मात्र हा सामना फसलाय. इथे मात्र धावबाद झालाय. आता समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र हा सामना जिंकला जात आवरे संघाच्या दिशेने. माटलवाडी संघाला कुठेतरी आता गुडघे टेकावे लागतायत, परंतु निराश होण्यासारखं काही नाही. आपल्याकडे अजून तिसरा आणि नक्कीच आपल्याकडे या समोरील 4 पारितोषिकांपैकी 1 पारितोषिक आपल्या घरी नक्की जाणार आहे, आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये नक्कीच जाणार आहे. परंतु शेवटी विजेता म्हणून जो एक शिक्का आपल्या नावासमोर, आपल्या गावासमोर, आपल्या गावाच्या संघासमोर मिरवला जातो, दिवसभर मेहनतीचं फळ असतं, ते सुख काही वेगळंच असतं. जागृत क्रिकेट संघ माटलवाडी यांनी समालोचन कक्षाजवळ यायचंय.